नमस्कार, मी सविता पाटील जळगाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज बघा शेतामध्ये मी इथं फार्म हाऊसजवळ आली आणि इथं बघा सीताफळाचं झाड होतं। तर त्या सीताफळाला भरपूर सीताफळ लागलेले आहेत आणि मागच्या वर्षी नॉर्मल होते लागलेले, 10-12 फळ होते लागलेले, पण आता बघा एवढे छान असे फळ लागलेले आहेत, मस्त भरपूर लागलेले आहेत। मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते। तर बघू शकता तुम्ही, भरपूर असे सीताफळ लागलेले आहेत मस्त। आणि हे मागच्या वर्षी पण होते लागलेले, पण मागच्या वर्षी कमी होते, पण आता या वर्षी भरपूर फळ लागलेले आहेत आणि दुसरं वर्ष आता। 2 वर्ष झाले आता सीताफळ लागायला सुरुवात झाली आणि खूप छान असं मस्त वाढलेलं पण आहे झाड। आणि मी आले ती शेतामध्ये, आज शेळींचं चारा पाणी वगैरे झालेलं आहे आता। आणि इकडे आपला उडीद लागवड केलेला आहे। तर बघा मी इकडे उडीदला पाणी सोडलेलं आहे, कारण आता 2 दिवसात आपल्याला खुरपणी करायची, म्हणजे निंदायचं आहे। तर आता मी मोटर चालू करून आलेली आहे आणि पाणी सुरू झाले। तर बघा आता असं ठिबक सुरू झालेलं आहे आणि इकडे उडीद लागवड केलेला आहे आणि उडीदला सुद्धा फूल कुठे कुठे आलेलं आहे आणि अजून कुठे लहान आहे झाड। आणि त्याच्यात शेवगा लागवड केला आपण, आणि शेवग्यामध्ये आंतरपीक म्हणून उडीद लागवड केलेला आहे। तर शेवगा सुद्धा छान झालेला आहे। उडीदमध्ये तो दिसत नाही, पण छान असा उतरलेला आहे आणि पाणी पण सुरू आहे मस्त, कारण आता 2 दिवसात निंदायचं आहे, त्याच्यामुळे आता पाणी सोडून दिलं, म्हणजे निंदायला सोपं जाईल, कडक वगैरे जाणार नाही। आणि बघा शेवगा, तर शेवगा पण छान झालेला आहे मस्त। उडीद सुद्धा छान आहे झालेला, बघू शकता तुम्ही, एकच नंबर आहे उडीद सुद्धा। आणि ऊन बघा, जसं काय उन्हाळ्यात सुरू आहे असं वाटतंय। कंप्लीट 1 महिना झालेला आहे, 1 महिन्यापासून बिलकुल पाणी नाही आमच्याकडे, तर ऊन भरपूर आहे। तर आज फक्त माझ्याकडे शेळींचं चारा पाणीचं काम होतं आणि उडीदला आणि शेवग्याला पाणी सोडायचं काम होतं। तर आता मोटर वगैरे चालू झालेली आहे मस्त। आणि आपण शेवग्यापासून शेंगा वगैरे नाही घेत, आपण फक्त शेवग्याची पावडर बनवतो आणि पाल्यापासून पण पावडर बनवतो। तर आपलं असं काम आहे। तर आज काही मी जास्त मोठा व्हिडिओ घेत नाही, छोटासाच बनवलेला आहे। तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।